आयुष्मान महाराष्ट्र. आयुष्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि जे मिळाले त्यात नेमकं काय करून दाखवायचं आहे याचं भान जी माणसं ठेवतात त्या लोकांची गणना जरा वेगळी असते. मुळामध्ये तसं पाहता यशाची व्याख्या हल्ली आपल्याकडे किती पैसा आहे यानुसार होतो. पण मला असं वाटतं की किती माणुसकी आहे आणि किती चांगलं काम आहे हे काउंट केलं तर आपल्याला यश समजेल. अगदी मुलाखतनामा या कार्यक्रमात आजवर अनेक चांगल्या व्यक्तींच्या आपण मुलाखती घेत आलेलो आहोत. आज जी मुलाखत आहे ती वेगळी आहे. जी मुलाखत आहे वैद्यकीय क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये यश मिळून सुद्धा ज्या माणसाचे पाय जमिनीवर आहेत अशा डॉक्टर साहेबांची. अर्थातच मी आज केज नगरीमध्ये आहे आणि या केज नगरीमध्ये कानडी रोडला यादव हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर यादव SF सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया अगदी गावाकडूनच नाही का, की तुमच्या बालपणापासून. केज तालुक्यातील अगदी काही हाकेच्या अंतरावर उमरी हे गाव नाही का. तसं गाव लहान सुंदर आणि माणसंही चांगली आणि अशा या चांगल्या गावामध्ये तुमचं बालपण गेलं. काय सांगाल की उमरी या गावात तुमचं जे बालपण गेलं त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुमची शाळा असेल, तुमचं कुटुंब असेल ते सांगा. माझं नाव डॉक्टर शेषराव मारुतीराव यादव. मी 15 वर्षापासून केजमध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. माझे बालपण केज तालुक्यातील उमरी या गावी झाले. पहिली ते चौथी पूर्ण बालपणीचं शिक्षण माझं गावातच झालं. जिल्हा परिषद शाळा गावामध्ये होती. त्या शाळेमध्ये पहिले ते चौथी शिक्षण पूर्ण झाले. शाळेत शिकत असताना आम्हाला आजही आठवतं की शिंदे सरांनी मराठी कसं शिकवलं, घोडके सरांनी गणित कसं शिकवलं. आजही त्या आठवणी उराशी बाळगून आहोत. पूर्ण मराठीचा पाया, गणिताचा पाया पूर्ण गावामध्ये बालपणीच रुजला होता आणि एक शिक्षणाची ओढ होती. वडिलांनी पुढील शिक्षणासाठी सर गावात जे बालपण गेलं, कारण काय असतं की आपली नाळ त्या मातीशी असते नाही का. तर लहानपणी तुमच्या काळामध्ये गाव कसा होता, म्हणजे त्या काळात वातावरण कसं होतं सांगा. गाव तसं पाहिलं तर एक त्या काळात एक 100 उंबऱ्याचं गाव असेल. प्रत्येकाच्या घरामध्ये गुरं ढोरं सर्व काही आणि विकत कमी घ्यायचं आणि घरचं सर्व काही अशा पद्धतीचं पूर्ण गावातच म्हणजे घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या सर्व चीजा होत्या. असं काही बाजारपेठेमध्ये जावं असं काही नव्हतं. बालपणी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही थोडे खोडकर पाहतो नाही हो, का. आम्ही खूप काय नेमकी स्टोरी काय आहे? काही नाही, आमच्या गावी रोजच असं काहीतरी होत राहायचं. घरी भांडणे यायचे, खोडकर स्वभाव होता. आणि एक आठवण सांगतो. एके दिवशी आमच्या गावापासून लवडी हे गाव जवळच आहे आणि उमरी लवडी या गावाच्या मध्ये आमचा एक मधून एक रस्ता आहे. तर तिथे मस्के काका यांचा गाडीपाचा पाहत होता त्या काळामध्ये. त्या काळात. बरं. तिथं डाळिंब आणि मोसंबी असं दोन्ही होतं ते. तर माझ्या मित्रांनी आणि मी तिथून मोसंब्या बऱ्याच प्रमाणामध्ये थैलीमध्ये टाकून आम्ही लहरीच्या बाजारात विकल्या होत्या. हो, त्या काळात. बरं. तर त्याच्यामुळं पण आपण नेमकं काय करतो हे आपल्याला माहित होतं. हां, बालपणी काही त्याचं एवढं काही म्हणजे जाणवत नव्हतं. आता तुम्ही वाटलात म्हणून सांगतो. नंतर मग आमचा जो व्यवसाय आहे
दुग्ध व्यवसाय. तो आम्हाला रोज सकाळी सकाळी वडील दूध घ्यायचे. त्या काळामध्ये गावातील सर्व लोक तिथे यायचे. त्यांचं लहानपण दूध असं आणि तिथं असतं. ते व्यक्ती आमच्याकडे आले भांडणं करायला. अच्छा. असा माझा एक स्वभाव त्या काळामध्ये होता. लहानपणी कळत न कळत अनेक खोड्या होतात. हो. आणि मला असं वाटतं की त्या माप सुद्धा असत नाही का, कारण सगळं अगदी अजाणतेपणाने झालेलं असतं. सर, एक विचार असं वाटतं की या खोडकर स्वभावाबरोबरच आणखी एक बाजू अशी होती की तुम्ही पहिल्यापासूनच तुमचा इंटरेस्ट अभ्यासात होता नाही का, तर म्हणजे अभ्यासातला इंटरेस्ट वाढण्याचं कारण काय? अभ्यासात सर्वप्रथम पूर्णपणे माझ्याकडे आईचं पूर्ण जास्त लक्ष असेल. आईचं बरं. सकाळी लवकर उठणे, अभ्यास करत बसणे, काय जे समजा होमवर्क दिलेला असेल ते सकाळी सकाळी पूर्ण करणे, याच्यावर जास्तीत जास्त भर असायचा. पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड तर होतीच, पण आईचं जास्त लक्ष होतं आणि त्याच्यामुळं सकाळी सकाळी फक्त पूर्ण अभ्यास करूनच शाळेत गेलो. तुम्ही मग एक उल्लेख केला चर्चा करताना की तुमच्या आईने तुम्हाला एक गुरुमंत्र दिला होता. हो. तो सांगा सर. आई नेहमी म्हणायची की मुंगी बनवूनच साखर खायची. बरं. म्हणजे तुम्ही तो आईने दिलेला जो गुरुमंत्र आहे तो आजही जपून ठेवला नाही का, 100%. अगदी फार बडेजापणा नाही, नाही नाही, अगदी शांतपणे आपलं जीवन जगायचं. आपल्याकडं सर्व काही असून आपण शांत राहणे आणि शांत राहणे हे सर्व प्राधान्य देतो आपण. सर, तुम्ही मग एक स्टोरी सांगितली की तुमच्या लहानपणी शाळेमध्ये म्हणजे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दूध मिळायचं. हो हो, ते काय आहे? शाळेमध्ये त्या काळी दूध वाटप हा प्रोजेक्ट चालू होता. अच्छा. त्यावेळेस तर आनंद वाटायचा आम्हाला सर्वांना, मुलांना इतका मस्त आनंद वाटायचा की पटकन शाळेत जाऊन बसावं, एक ग्लास दूध प्यायचं. आणि घरी दूध डेअरी होती, तर ते दुधाचं पूर्ण कॅन्ड घरी येऊन आम्ही लगेच मीच पळत जायचो आणि ते कॅन्ड घेऊन यायचो. अच्छा. मग ते कॅन्ड घेऊन आले की मग तिथं ते आम्ही ते नदीतल्या शिंपल्या ज्या होत्या त्या शिंपल्यानं आम्ही खालचं खर्च सगळं काढायचं, तिथं साखर टाकून खायचं. मग तिथून आम्ही ते दूध पूर्ण सई अगोदर खायची, मग ते दूध आणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना वाटायचं. लहानपणी आणि आजही समजा तुमच्या वडिलांकडे दुग्ध व्यवसाय नाही हो, का, आहे. दूध डेअरी. पण लहानपणी जेव्हा तुम्ही बघायचं लोक यायला ग्रामस्थ ते दूध घेऊन नाही का, वडील त्यांचे कर्मचारी दूध आता द्यायला पूर्ण यायचे. 47 वर्ष झालं दुग्ध 47 व्यवसाय. वर्ष. बरं. तर लहानपणी नेमकं कसं चालायचं ते रुग्ण त्याकडे, आणि मग त्याचा परिणाम नेमका काय झाला तुमच्यावर ते सांगा. काही दुग्ध व्यवसाय तर वडिलांचा चालूच होता. त्याच्याबरोबर शेती बघत बघत दुग्ध व्यवसाय नाही, करायचे. मी परिणाम असं विचारला आणि मग की ते व्यवसाय पाहत असताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की अरे आपणही वडिलांसारखं अगदी डेअरी चालवावी आता? नाही नाही, असं मग काही भविष्यामध्ये? असं काही वाटलं नाही. शिकत असताना ज्यावेळेस मग आपण पुढील शिक्षणासाठी इकडे आलो. इकडे आल्याच्या नंतर माझं 4थी पासून 10वी पर्यंत जे शिक्षण आहे ते स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळा इथे मंगळवारपेठमध्ये झालं. सर, लहानपणी तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा पडला, म्हणजे आईचा, वडिलांचा का आणखी कोणाचा? मी शिकत असताना आमचे मोठे मावस भाऊ डॉक्टर झाले. अच्छा. बरं. त्यांचा अंबेजोगाई गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला स्वामी रामानंद. बरं. तिथे त्यांचं ॲडमिशन झाल्याच्या नंतर घरचे म्हणले की बाबा तुलाही डॉक्टरच व्हायचं. मग तुलाही डॉक्टर व्हायचं म्हटल्यावर मग मी पण जिद्दीला भेटलो. मग आपणही अभ्यास करू. आणि मग 10वी झाली. इथे माझी 10वी झाली. इथे शिक्षक खूप म्हणजे इथं माझी काही गुणवत्ता जी आहे ती पूर्ण म्हणजे चांगली जमली. इथे माझा पूर्ण बेस जो आहे 10वीपर्यंतचा बेस माझा चांगला इथंच पक्का झाला. डॉक्टर साहेब, त्याच्यामुळे कोणीतरी मला त्या लागतं. मावस भावामुळे मला ते स्पिरिट मिळालं. अच्छा. म्हणजे तुमचे जे मावसभाऊ होते त्यांचा MBBS नंबर लागला आणि मग कुठेतरी घरामध्ये एक वातावरण तयार झालं की आता आपल्या मुलाला या ठिकाणी डॉक्टर बनवायचं आहे, नाही का? इंजिनियर व्हायची आवड होती. अच्छा. पण ज्यावेळेस मावस भाऊ MBBSला लागला त्यावेळेस माझा नंबर CET मधून वेटरनरीला लागला. अच्छा. वेटरनरीला लागला. पण घरचे म्हणले आपल्याला जनावरांचं डॉक्टर व्हायचं नाही. अर्थात घरी तुमचा व्यवसाय होता, जनावरं गाई म्हशी सर्व काही होतं. बरं चाललं असते सुद्धा. हां, पण नाही वडील म्हणले आपल्याला जनावरांचे डॉक्टर व्हायचं नाही, आपल्याला माणसाचे डॉक्टर. बरं. आणि मग त्याच्यामुळे मग मी CET दिली. CET मधून मग मला ते बऱ्याच वेळा डॉक्टर साहेब काय असते, घरची परिस्थिती चांगली असेल तर पोरं अभ्यास करत नाही. तुमच्या बाबतीत उलटं घडलं करतं. घरची परिस्थिती चांगली होती, अगदी काही नसतं केलं, नोकरी केली नसती तरी भागला असतं, पण तरी तुम्ही शिकलात, डॉक्टर झालात, तर ही स्टोरी खूप महत्त्वपूर्ण आहे. पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सर्वप्रथम बदलला पाहिजे. आई आणि वडिलांकडे पाहून आणि प्रॉपर्टीकडे पाहून आपण काहीच करायचं नाही असा पूर्णपणे मनाशी एखादी अशी
आपण ती गाठ तयार करतो की आता आपल्याला काय गरज आहे, काय करायची. आपण जिद्दी पाहिजे खरं तर. हां, आपल्याला जिद्दी होण्यापेक्षा आपल्याला ती आवड पाहिजे. मुळात आवड असेल तर आपण कोणतं तरी करिअर घडवू शकतो. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे तुमचं स्पर्धेच्या युगामध्ये बालपण आपण असेल, टिकू शकतो. नाही का, तुमची जॉईंट फॅमिली. तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एक आनंद वेगळा असतो. हो. सगळ्यांचं लक्ष असतं, काका काकू आजी आजोबा आई वडील, नाही का. तर हे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकूण सदस्य किती होते, कसं नेमकं आयुष्य होतं ते सांगा. एकत्र कुटुंब पद्धत पहिल्यापासूनच होती. अच्छा. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही वडिलांना 14 जण भाऊ. वडील पूर्णपणे पहिल्यापासून वडील मोठे. तर म्हणजे कसं एकत्र कुटुंब तुमची सगळ्यांची पद्धत- बॉन्डिंग कशी होती? आपण शेती बघत बघत दुग्ध व्यवसाय बघत होतो पहिल्यापासून. आणि वडिलांचं पहिल्यापासूनच सर्वांचं भावाकडे सर्व काही विषय असायचे. एकत्र कुटुंबामध्येच वाढलो मी पहिल्यापासून. तिथला आनंद काय होता? तो खूप मोठा आनंद. त्याच्यामध्ये खूप म्हणजे गावी असताना खूप मजा यायची. अच्छा. आपल्याला काही असं म्हणजे कोणी असं एकटं वाटायचंच नाही. सगळी माणसं आपल्या आमच्या अवतीभोवती होती. आणि माझं आजोळ बी तिथं गावातलंच होतं. हां, त्याच्यामुळं मग तिथंच मामा बी मामाचं गाव आणि आपलं गाव एकच. गाव एक. त्याच्यामुळं मला गावी खूप म्हणजे खूप मस्त वाटतं. लहानपणी कुठल्या नावाने जास्त मला ओळखायचं? मला पिल्लो पिल्लूच म्हणायचे सर्व. अच्छा, बरं. ते नाव तुमच्या सगळ्यांच्या मुखात ते होतं. 4थी पर्यंत तर मला सर्वजण पिल्लो पिल्लूच म्हणायचे. पिल्लू म्हणायचे. अच्छा. म्हणजे सगळ्याची तुम्ही आवड देतो माहिती आहे. सर डॉक्टर साहेब, लहानपणी आपण अनेक सण साजरे करायचो. त्या सणाची वाट बघायचो आपण. हल्ली सण येतात आणि निघून जातात. तसं तुम्हाला लहानपणी सगळ्यात आवडला सण कोणता? कोणता सण जास्त आवडायचा? म्हणजे सर्वात जास्त दिवाळीची वाट पाहिजे. दीपावलीची. बरं. दिवाळी आली की गोडधोड खायला भरपूर मिळायचं. वडिलांच्या बहिणी सर्वजण यायचे. ते लाडू बनवणं, कराज्य बनवणं, हे सर्व काही असायचं. आणि त्याच्यामध्ये मग फटाके, त्या सर्व आवडीच्या. तुम्ही दरवर्षी दिवाळीची वाट बघायचं ना, तो वेगळा आनंद होता. एक विचार असं वाटतं की आजही दिवाळी आहे, दरवर्षी येते. मग तो आनंद तो आज कालचा आज आहे का नाही आता सांगा. आनंद येतो वयामानाने. तितका आनंद पहिल्यासारखा आता येत नाही. येत नाही. बरं. आपण यायला पाहिजे. मी तर म्हणतो ना, आपण काळात रमलं पाहिजे, आनंदाच्या आठवणीमध्ये गेलं पाहिजे. परंतु ॲज फार एज कन्सर्न तिथपर्यंत आपण असा जात नाही. ते आपला म्हणजे कमीपणा म्हणतो. आपण जायला पाहिजे. त्याच्यात मोठा आनंद आहे. कारण आनंद आहेच सगळं आहे. हो. डॉक्टर साहेब, ज्यावेळेला तुम्ही 4थीपर्यंत शिक्षण गावात घेतलं आणि मग ठरलं की आता पुढचं शिक्षण आपलं पेजला घ्यायचं, स्वामी विवेकानंद विद्यालय पेज, नाही का. तर इथं आल्यानंतर नेमकं आयुष्य कसं बदललं? कारण मग अभ्यासाची गती तीच राहिली का आणखी वाढली? नाही, गती खूप वाढली. इथं आल्याच्या नंतर जे काही शिक्षक होते आम्हाला शिकवणारे ते खूप चांगले होते. स्वामी विवेकानंद शाळेमध्ये मला पूर्णपणे माझा बेस चांगला पक्का झाला. गणित विषय माझा खूप आवडीचा होता. गणित विषय मला जोशी सरांनी शिकवला. तर स्वर्गीय जोशी सरांनी म्हणेल की जोशी सरांना एक म्हणजे शालेय जीवनामध्ये तुमचा गणित हा विषय खूप चांगला होता. हो. आणि असं म्हणतात की त्याचं गणित चांगलं आहे, त्याचं भविष्यातलं गणित बिघडत नाही. बरं, गणित विषय चांगला होता, तुम्हाला अभियंता व्हायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं. मग इच्छेविरुद्ध तुम्ही डॉक्टर झाला आहात का आणखी काही? नाही, असं नाही. त्यावेळेस एवढी काही मॅच्युरिटी नव्हती किंवा आपल्याला काय हे व्हायचं? पाहिजे आणि असं झालं तरच आपलं असं होईल, असा काही भविष्याचा दृष्टिकोन आपण काही एवढाशी बाळगलेला नव्हता. नव्हतं. बरं. मग मावशीचा मुलगा MBBS झाला. मी ठीक आहे, आपल्याला BHMS मिळते, ठीक आहे, आपण BHMS घेऊन आपण सेवा करू. सेवा करणे हा सर्वात मोठा चांगला गुण आम्ही पोराशी बाळगला आणि आम्ही पूर्ण वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. सेवा हाच भाव आपला असला हां, पाहिजे. सेवा. मुळामध्ये काय की हा भाव तुमच्या कुटुंबाने जपलेला आहे. कारण उमरी या गावामध्ये मागच्या अनेक वर्षापासून दुग्ध व्यवसाय तुमचा आहे नाही का, डेअरी आहे. त्याच्या माध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी यांची तुम्ही दुवा घेत आहात. सर, एक विचार असं वाटतं की मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी वकील, हे म्हणणं सोपं आहे. पण त्यासाठी अहोरात्र आपण प्रयत्न केले असतात नाही का. तेव्हा आपण डॉक्टर झालेला असतो, इंजिनियर झालेला असतो. म्हणजे मी म्हटलं आणि मी झालो असं होत नाही कधीच. तर
डॉक्टर होण्यासाठी नंतरच्या काळामध्ये आपण किती मला मेहनत घेतली? मला आजही आठवतं CETची एक्झाम नाशिकला होती. अच्छा. नाशिकला असताना माझ्या लहाण्यातून ते बाबासाहेब यादव माझ्यासोबत होते. तर तिथे आम्ही अखेर बाजीवर थांबलो होतो. सकाळी एक्झाम होती. तर मी पहाटे 4 वाजता पण 2 पायावर बसून माझा अभ्यास चालू होता. झोपते उठले म्हणजे अरे झोप ना, आता किती वेळ अभ्यास करायचा? तुम्ही झोप. तर एक त्यावेळेस ती दुनिया अशी झाली होती की पूर्ण पुस्तक म्हणजे पुस्तकच, दुसरं काहीच दिसतच नाही. एक एम म्हणजे एमच, अभ्यास एका अभ्यास. आणि परीक्षेला जाताना जी घबराट होती ती खूप होती. पण ज्यावेळेस मी मध्ये गेलो आणि पेपर माझा पूर्णपणे पाहिला, प्रश्न कसे आलेत काय आले, एक नजर टाकली, माझी घबराट कुठं पळून गेली. काहीच घबराट राहिली नाही. आणि नंतर माझा रिझल्ट चांगला आला, कॉन्फिडन्स वाढला. BHMSला तुमचा जेव्हा नंबर लागला हो. नाही का, अगदी सुरुवातीला तर तुमचा फ्रीशीटला पण नंबर लागला होता. हां, माझं फ्रीशीट जुन्नरला लागलं होतं, जुन्नर कॉलेजला. तर जुन्नर कॉलेज मला आवडत नव्हतं, मला घ्यायचं नव्हतं. तिथे कोणतंही कन्स्ट्रक्शन नव्हतं, कोणतीही डेव्हलपमेंट नव्हती. त्यावेळेस जुन्नर कॉलेज एक नुकतंच इस्टॅब्लिश झालेलं होतं. त्यावेळेस नावाजलेले 2च कॉलेज होते, ढवळे मामांचं एक BHMS कॉलेज होमेपॅथिक मुंबई आणि सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बीड. तुम्ही बीडचा पर्याय निवडला. मग मी बीडची पेमेंट शीट घेतली, फ्री शीट मी सोडून दिली. अच्छा. बीडच्या कॉलेजला आम्ही असतानाच पहिलं MDचं कॉलेज महाराष्ट्रातलं आलं. ऑल इंडियातलं म्हणता हरकत नाही. बीडला वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही लागलीच दवाखाना सुरू केला, म्हणजे तुमचं क्लिनिक सुरू केलं नाही, तर तुम्ही त्यासाठी खूप मोठा अनुभव घेतला आहे. अगदी बीड असेल, मुंबई असेल, तर साधारणतः किती वर्षाचा अनुभव आहे आणि काय काय नेमका अनुभव आहे? आपण एक 5 वर्षाचा अनुभव सेवा तिथे दिली आहे. अतिदक्षता विभाग बीड जिल्ह्यातलं पहिलं अतिदक्षता विभाग डॉक्टर निरंतर यांचं जे सुभाष रोडला होतं, तिथे आपण मेडिकल ऑफिसर म्हणून 4 वर्ष ड्युटी केली. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं. हां, तिथे केलं. त्याच्यानंतर मी 4 वर्षानंतर तिथून मुंबईला गेलो. मुंबईला लक्षद्वीप हॉस्पिटलला तिथेही माझं सिलेक्शन अतिदक्षता विभागाला झालं. तिथेही मी एक वर्षभर म्हणा, 3 वर्षाच्या थोडंसं कमी म्हणा. आणि नंतर स्वाईन फ्लूची साथ आली. स्वाईन फ्लूची साथ आल्याच्या नंतर मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर आपल्याला आता व्यवसाय सुरू करायचा आणि पहिल्यापासूनच आईवडिलांचं पूर्णपणे ऐकायचं. त्याच्यामुळं मग मी लगेच एक कळम चौकामध्ये छोटीशी जागा बघून लगेच आम्ही व्यवसाय सुरू केला. म्हणजे तुमच्यामध्ये एक गुण आहे की ऐकणं, म्हणजे आईवडिलांनी आपल्याला एवढे चांगले संस्कार दिले, एवढं शिक्षण दिलं, आणि मग आईवडिलांची इच्छा होती की फार लांब नको, आपलं केस बरे आहेत नाही का. तसं केसमध्ये येऊन सुद्धा आता बरेच वर्ष झाले नाही का, बराच काळ निघूनलेला आहे, चांगली सेवा देता, चांगली व्यक्ती म्हणून तुम्हाला लोक ओळखत करतात. साधारणतः या यादव क्लिनिकची जी उभारणी आहे कधी केली, किती वर्ष झाले आणि इथला नेमका अनुभव काय असेल? आणि 2010ला 9-10च्या दरम्यान आम्ही क्लिनिक छोटंसं कळम चौकामध्ये जागा वाढायची म्हणून चालू केलं. ही सेवा सुरू केली आणि बघत चांगले यशही आलं. सर्व भागामध्ये आमचे पेशंट आहेत. कोणी गुडघेदुखीचे असतील, कोणी माउथ अल्सरचे असतील, कुणाच्या पेशी वाढत असतील त्यांच्या पेशी वाढवण्यात, बऱ्याच प्रकारचे पेशंट असतील. कुणाचे स्किन प्रॉब्लेम असतील, कुणाचे जॉईंट प्रॉब्लेम्स असतील, असे भरपूर पेशंट. असे पेशंट सांगायचे म्हणलं तर खूप आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण सगळ्याच रोगांचं निदान करत असतो नाही का? हो. परंतु कधी कधी काय होतं की एखाद्या डॉक्टरची वेगळी ओळख तयार होते नाही का. हो. तसं केसमध्ये डॉक्टर यादव म्हटलं की खेड्यापाड्याचे एक विषय हो. तोंडाचे डॉक्टर. हो, हो. म्हणजे काय, तोंडात तर आलं. माझ्याकडे विशेष म्हणजे आता केसमध्ये तुमचाच जो भाग आहे बनसारोळा, अच्छा. पैठण, मोठेगाव, सुकडी, पुढील काही समजा आंबेजोगाईकडला भाग, बोरगाव, हे जी साईड आहे तिकडला पेशंट माझ्याकडे आल्याच्या नंतर मी अचानक ओळखतो की हा फक्त माउथ अल्सरचा पेशंट आहे. तो मला सरळ सांगतो किंवा असे हे आले होते, त्यांचं तोंड आलं होतं, तुम्ही मेडिसिन दिले आणि खूप रिलीफ झाला. तर मला तुमच्या भागामध्ये मी सांगू इच्छितो की मला त्यांनी फक्त तोंडाचा तज्ञ केलं. म्हणजे हे तोंडाचा तज्ञ आपल्या भाषेत, पण त्यांच्या भाषेमध्ये तोंडाचा डॉक्टर. तसं पाहिलं तर मी सर्व प्रकारचे पेशंट जनरल फिजिशियन म्हणून बघतो.
तर एक काळ असा होता की तोंडातलं कधीतरी यायचं आणि तोंडलं खाल्लं की ते राहून जायचं. आता सर्रास लोकांच्या तोंडातलं येणं हा प्रकार वाढल्याची कारण काय तुम्ही? तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की आपल्याला जे शरीराला गरजेचं आहे विटॅमिन B12, हे B12 विटॅमिन मुख्यत्वे नॉनव्हेजमध्ये जास्त आढळलं जातं. त्याच्यामध्ये चिकन असेल, मासे असेल आणि बाकी काही दुग्धजन्य पदार्थ जसं दूध आणि दुधाचे पदार्थ. परंतु मी असं म्हणेल की हा आहार कुणीही घेत नाही. आजकालची पिढी वडापाव समोसा खाऊन जगणारी पिढी, फास्ट फूड फास्ट फूड खाणारी पिढी, त्यांच्यात हा म्हणजे आहार पूर्ण येत नाही. आणि आताची पिढी घर सोडून बाहेर राहणारी भरपूर आहे. त्याच्यामुळं हा विटामिन B12ची पूर्ण कमतरता त्यांना होते. त्याच्यासाठी मग तोंडातून येणं वगैरे म्हणजे एक काळ असा होता की मोजक्या लोकांनी तोंडाला ते केव्हा तरी. हां, आता मात्र हे सर्रास हा प्रकार दिसतो आपल्याला. हा प्रकार जास्त झालेला आहे. विटामिन B12 डेफिशियन्सी हा आजार माउथ अल्सर आहे, हा प्रकार जास्त झालेला आहे. पण एक आहे की जिथं कुठंच राहत नाही त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणजे हा, डॉक्टर असे या बरेच रुग्ण येतात आमच्याकडे. काही जणांची कारणं असतात. काही जणांना अपचनाचा पण प्रॉब्लेम असतो, काही जणांना अपचनाचा प्रॉब्लेम असतो, काही जणांचे बरेच जण जागरण जास्त करतात. आणि मुळात तर सामान्य माणसांना माहीत नसते किंवा आपण डेली रुटीन कशी करावी, काय डाईट घ्यावं. मग आम्ही इथं आल्यानंतर त्यांना टॅबलेट वगैरे दिल्यानंतर 1 ते 2 व्हिजिटमध्ये पूर्णपणे दुरुस्त झाल्याच्या नंतर सल्ला देतो किंवा तुम्हाला रोज 1 ग्लास दूध प्यावं लागेल. मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो 1 ग्लास दूध प्या, तुम्हाला विटामिन B12 मिळेल. आपल्या भागातील स्त्रिया म्हणण्यापेक्षा आपल्या देशातील स्त्रिया नॉनव्हेज 80% स्त्रिया खात नाहीत. तर मी म्हणतो की त्यांनी सर्वांनी 1 ग्लास दूध रोज प्यायला पाहिजे. एक ग्लास दूध पिलं पाहिजे. जसं तुमच्या वडिलांची ओळख मागच्या अनेक वर्षापासून नाही का, ही एक दूध डेअरी म्हणजे दूधवाले नाही भाऊ नाही का, मारुतीराव यादव म्हणजे अगदी जुनी ओळख करतात आणि ही ओळख अगदी विश्वासाची आहे, इथं प्रामाणिकपणा आहे नाही का. तशी तुमची ओळख आता या ठिकाणी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगली झाली आहे की इथं गेल्यानंतर आपल्याला आपलं निदान होतं, आपल्याला ट्रीटमेंट चांगली मिळते आणि योग्य तोच आपला सल्ला मिळतो. तर ही ओळख सहज झाली नाही, त्याला अनेक दिवस, अनेक महिने, वर्ष गेले. खूप कष्ट करावे लागतात, अनेक पेशंट पाहावे लागतात. अनुभव त्याच्यातूनच येतो. हळूहळू अनुभव येतो. बऱ्याच प्रकारचे पेशंट पाहावे लागतात. आत्ताच तुम्ही पेशंट पाहिला की त्यांनी घरी येऊन जेवण करून म्हणजे जास्त डाईट त्यांना घेतला नव्हता. घरी येऊन लगबगीनं आला, अशक्त वाटतं म्हणून आपण त्याला आपण तुमच्यासमोर चालायला लावली. तुम्ही अनुभव घेतला का? हां, तुमच्यासमोर आताच त्याला पेशंटला BP कमी झाला म्हणून त्याला आपण लगेच शटल केलं, 2-4 IV वगैरे लावले, तो आता व्यवस्थित आहे. शहरी भागातला जर पेशंट असेल, तो जरा उच्च शिक्षित असेल तर त्याला ट्रीट करणं सोपं असतं कारण तो सांगतो आपलं व्यवस्थित. हो. पण ज्या वेळेला गावखेड्यातून लोक येतात, बऱ्याच वेळेला काय सांगायचं हे त्यांना समजत नाही, किंवा आपण दिलेलं मेडिसिन जे आहे ते कसं घ्यायचं याचंही बऱ्याच वेळेला भान नसतं. तर मग अशा या पेशंटला मग कशा प्रकारे ट्रीट करतात? त्यांच्यासोबत रिलेटिव्ह असतातच, कोणीतरी घरामध्ये आता प्रत्येकाचं शिकलेलं असतं. त्याच्यामुळं आम्ही काय करतो, जे स्ट्रीप आहे टॅबलेटची, त्या टॅबलेटच्या ट्रीपच्या पाठीमागे आम्ही पेननं मार्क करून देतो आणि घरी जाऊन आपल्या त्या नातूला म्हणा त्यांना विचारूनच ह्या गोळ्या खाव्यात असं आम्ही त्यांना आग्रहाने सांगतो. अनेक वर्षापासून या ठिकाणी जे पेशंट आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, पण असं नाही तुमचं की लोकसंख्या ब्रह्मण्यात सुद्धा कोरडापासून तुमचं हे आरोग्य अगदी उत्तम आहे, त्या आरोग्याची तुम्ही स्वतः काळजी घेता. तर हे फिट राहण्यासाठी काय करतात तुम्ही? सर्वप्रथम मी माझे गुरुजी वासुदेव बंडोबा खंडारे, स्वर्गीय वासुदेव बंडोबा खंडारे हे माझे गुरु. बरं. मी त्यांनी दिलेला प्राणायाम आणि प्राणायामातील ऊर्जा त्याच्यावरच माझं पूर्णपणे हे जे सध्या जे चालू आहे माझ्याकडे, जे समजा आज आपण जे प्रॅक्टिस करतो, आपण पेशंटला व्यवस्थित उपचार करू शकतो, ही जी ऊर्जा आली पूर्ण श्रेय माझ्या गुरूंना जातं. मी सकाळी 5 वाजता उठतो. 5 वाजता उठल्याच्या नंतर आंघोळ करून ज्ञानेश्वरी वाचून मी गावाकडे आपला जो दूध व्यवसाय आहे, म्हणजे आता तुम्ही वडिलांना बऱ्यापैकी मदत करता. त्या दूध व्यवसायासाठी जाताना मी पूर्णपणे जॉगिंग करत जातो. जॉगिंग करत जात असताना मध्येच गावात जात असताना एक बोरवेल आहे, त्या बोरवेलपाशी परत एकदा पूर्ण फ्रेश होतो
आणि फ्रेश झाल्यानंतर गावातील मधील रस्त्याने आम्ही डेअरीवर जातो. डेअरीवर गेल्याच्या नंतर आपलं घरची जी समजा दुधाची कॅटली वगैरे आहे ती घेऊन परत दुधाच्या गाडीत बसून मी शिवाजी महाराज चौकात फिरला येतो. हे माझं दररोजचं चालू. मी 4:30-5ला उठतो आणि माझं हे रोज चालू आहे अविरत. अगदी पहाटेपासून तुमचा दिनक्रम सुरू होतो खरं. हो. सर विचारायचं होतं ज्या वेळेत मला फ्री टाईम मिळतो, मोकळा वेळ जर मिळत नाही तर विचारतो मग काय करायला जास्त आवडतं? म्हणजे चित्रपट पाहायला आवडतात, वाचन करायला आवडतं, फिरायला आवडतं? फिरायला जाण्यापेक्षा जर एका दिवशी मला सुट्टी मिळाली तर मला पंढरपूरला जायची इच्छा होती. विठोबाचं दर्शन. हां, मी पंढरपूरला जर नाही गेलो मग इथं पिंपरीला जातो, नाही तर चाकरवाडीला जातो, मी दर्शन करतो. म्हणजे दर्शन घेतल्यानंतर त्या भक्तीमध्ये ताकद आहे, शांत मन शांत होतं नाही का? साहेब विचार होतं की या पूर्ण रुटीनमध्ये म्हणजे अशी सौभाग्यवती असते नाही का, त्यांची जी भूमिका असते सपोर्टिंगची ती कशी असते? त्यांची भूमिका तर आहेच. वेळोवेळी फोन करणे, घरी लवकर या, जेवण करून जा, आपल्या आरोग्याची तेही काळजी करतात नाही असं नाही. परंतु अध्यात्मावर, प्राणायामावर, ध्यानावर, तुमच्या त्या रोजच्या एक्झरसाईजवर भरपूर काही अवलंबून आहे. कुठल्याही गोष्टीला आपल्याकडं आलं पाहिजे. आणि माझे गुरु नेहमी म्हणायचे गुरुजी किंवा स्वस्थत्व आपला देव आहे. त्याच्यामुळं स्वस्थत्व मिळवणं आणि स्वस्थत्वासाठी धडपड करणं ते माझं मी करतो. कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश सहज मिळत नाही, त्यासाठी अनेक लोकांची दुवा असते, आशीर्वाद असतात. तसं तुमच्या या यशाचं क्रेडिट आपण कोणाला देऊ शकतो? मी आईला देतो. आईला पाहिलं आपण की या केज नगरीमध्ये कानडी रोडला डॉक्टर यादव यांचं क्लिनिक आहे, यादव क्लिनिक त्यांच्या नावाचं नाव दिलं आहे. आणि मागच्या अनेक वर्षापासून अगदी अत्यंत प्रामाणिकपणे, कारण एखादी व्यक्ती जेव्हा सेवा देते त्यावेळेला सेवा देणाऱ्याचा भाव चांगला असेल तर लोकांच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल एक विश्वास तयार होतो. आणि हा विश्वास एका दिवसात तयार होतो, त्याला अनेक वर्ष जावी लागतात. आणि आज पाहता पाहता या 16-17 वर्षामध्ये डॉक्टर साहेबांची एक वेगळी ओळख त्यांनी तयार केली आहे. आणि ही ओळख त्यांच्या कामात नाही, त्यांच्या स्वभावात नाही. सर मी एवढं सांगेल की तुम्ही या वैद्यकीय क्षेत्रात जे कार्य करत आहात हे कार्य अविरतपणे चालू राहू, कारण ही सेवा आहे तुमची, हा सेवाभाव आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराज चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी डॉक्टर यादव यांच्या जीवन कार्यावर टाकलेला, त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराज चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र.